हाय ब्युटिफुल सोल्स. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लीन्स करूया नेहमीप्रमाणे. आता तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. 2026 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही, पण वर्ष संपण्यापूर्वी युनिवर्स प्रत्येक राशीसाठी काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट मिळू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कोणते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत, कोणते अडथळे दूर होणार आहेत, कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, डिवाइन तुम्हाला कोणता अंतिम संदेश देणार आहेत. तर आता तुमच्या राशीच्या एनर्जीची कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपला एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा, कारण एनर्जी एक्सचेंज शिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. तुम्हाला ही रीडिंग जुळणार नाही आणि लागूही होणार नाही. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनेलला. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, जाणून घेऊया 2000 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी काय ठेवून बसला आहे. नमस्कार सिंह राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की काही जण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात आणि सांगतात की आम्हाला कमेंट कशाला करायला सांगता, पण त्यामागचे कारण तुम्हाला माहिती नाही. कमेंट करून तुम्ही तुमची एनर्जी एक्सचेंज करता, तुमची हजेरी लावतात. त्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त रीडिंग रेझोनेट होण्यास तुम्हाला मदत होते. येणारे पुढचे रीडिंग पण तुम्हाला लागू होणार, तुमची एनर्जी एक्सचेंज होते. त्यासाठी तुम्हाला कमेंट करणं भाग आहे. तर सिंह राशी, आपण पाहूया तुमची करंट एनर्जी काय आहे. तर सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आता योग्य निवड, मानसिक शांतता आणि नात्यांमधील सुसंवादाचा एक अतिशय सुंदर नवा अध्याय सुरुवात होत आहे. सततची धावपळ आणि स्पर्धा चालू आहे तुमची सध्या करंट एनर्जीमध्ये. आतापर्यंत तुम्ही खूप मानसिक ताण, स्पर्धा किंवा लोकांसोबतच्या मतभेदांचा सामना केला आहे. शक्तीचा अपव्यय होतोय तुमचा. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याच्या प्रयत्नात तुमची ऊर्जा खूप ठिकाणी विखुरली गेली होती. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास चालू आहे. भूतकाळात तुम्हाला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी खूप कष्ट करावे लागले असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. सध्या तुमच्या राशीची परिस्थिती कशी आहे, तर तुम्ही महत्त्वाच्या वळणावर आहात. सध्या तुम्ही आयुष्यातील अशा टप्प्यावर आहात जिथे तुम्हाला जुन्या आणि त्रासदायक गोष्टी मागे सोडायच्या आहेत. मोठ्या निर्णयाची तयारी. सध्या तुमच्यासमोर आयुष्याला कलाटणी देणारे काही पर्याय आहेत, ज्यातून तुम्हाला एक योग्य आणि स्पष्ट करायची आहे निवड. नात्यांना प्राधान्य. तुमचे संपूर्ण लक्ष सध्या नाती सुधारण्यावर, योग्य भागीदारीवर आणि स्वतःच्या अंतर्गत शांततेवर केंद्रित आहे. आता तुमचं हे वर्ष संपता संपता कुठला अध्याय संपत आहे जीवनाचा तुमच्या, तर विनाकारण होणारे वाद आणि संघर्ष संपत आहे. तुमच्या आयुष्यातील अंतर्गत राजकारण, लोकांसोबतचे मतभेद किंवा विनाकारण होणारी ओढाताण आता पूर्णपणे संपत आहे. मनातील संभ्रम आणि गोंधळ, कुठला रस्ता निवडावा या विचारांमुळे मनाची जी द्विधा मनस्थिती होत होती तुमची, तो अस्पष्टतेचा अध्याय आता कायमस्वरूपी संपत आहे.
भावनिक एकटेपणाचा अंत होणार आहे तुमच्या. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नात्यात दुरावा किंवा एकटेपणा अनुभवत असाल तर तो कठीण काळ संपत असून 2026च्या अखेरपर्यंत जीवनात प्रेम आणि ताळमेळ वाढणार आहे. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी हा काळ अत्यंत गूढ, मानसिक परिवर्तनाचा आणि तार्किकदृष्ट्या मोठे निर्णय घेण्याचा असणार आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वात मोठा बदल आणि टर्निंग पॉइंट काय राहणार आहे? तर भ्रमाचा पडदा फाडणारा मानसिक बदल. म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींबद्दल संभ्रमात होतात किंवा ज्या गोष्टींचे सत्य तुमच्या समोर येत नव्हते ते अचानक स्पष्ट होईल. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षिततेची भावना जागा आता स्पष्ट घेईल. हा बदल मानसिक पातळीवर प्रचंड मोठा असणार आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या परिस्थितीत स्वतःला अडकलेले किंवा असह्य अनुभवत होतात त्या परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार. हा टर्निंग पॉइंट तुम्हाला परिस्थिती बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद देईल. बलिदानातून मोठी प्रगती. काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची जुनी विचारसरणी, जुना अहंकार किंवा एखादी जुनी सवय तुम्हाला सोडावीच लागेल. हा त्याग तुमच्या फायद्याचाच ठरणार आणि तिथूनच तुमचा खरा उत्कर्ष सुरू होईल. आता कुठल्या क्षेत्रामध्ये बदल होईल? तर पहिली गोष्ट करिअर, कायदेशीर बाबी आणि निर्णय क्षमता. हा बदल तुमच्या व्यावसायिक आयुष्यात सर्वात जास्त दिसणार. तुम्ही अत्यंत व्यावहारिक, शिस्तप्रिय आणि कडक वक्ते व्हाल. स्पष्ट वक्ते. जर कोणतीही कायदेशीर केस, सरकारी काम किंवा कराराची बोलणी रखडली असेल तर 2026 संपण्यापूर्वी त्याचा निकाल तुमच्या बाजूने वळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही भावनिक वाहत न जाता अत्यंत कठोरपणे पण योग्य निर्णय घ्याल. तुमचे नेतृत्व गुण ओळखले जातील. दुसरी गोष्ट मानसिक आरोग्याने आत्मपरीक्षण. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घ्याल. अध्यात्म, ध्यान किंवा सायकोलॉजीकडे तुमचा कल वाढेल. जे लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. तुम्ही तुमचे रहस्य आणि योजना गुप्त ठेवण्यास शिकणार. तिसरी गोष्ट थांबलेल्या कामांना गती येणार. आर्थिक किंवा व्यावसायिक पातळीवर ज्या गोष्टी बऱ्याच काळापासून फ्रीज म्हणजेच अडकलेल्या होत्या त्या अचानक एका नव्या कल्पनेमुळे पुन्हा सुरू होतील. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा पण त्याच वेळी प्रचंड प्रगती आणि गुप्त संधी पण मिळण्याचा हा काळ आहे. प्रमोशन, होय, पण गुप्त धोरणामुळे तुम्हाला प्रमोशन नक्की मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला ऑफिसमधील अंतर्गत राजकारणापासून स्वतःला वाचवावे लागेल. कामाची गुप्तता बाळगा. तुमच्या योजना किंवा तुम्ही करत असलेले काम लोकांसमोर आधीच उघड करू नका. तुमचे ज्ञान आणि हुशारी योग्य वेळीच समोर आणा. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे शांतपणे निरीक्षण करत आहेत, त्यामुळे तुमचे काम बोलू द्या. तुम्ही नका बोलू, तुमचे कामाला बोलू द्या. नवीन जॉब. काही जणांना अनपेक्षित आणि गुप्त संधी. तुम्ही नवीन जॉबच्या किंवा अशी संधी मिळतील ज्या बाहेर उघडपणे दिसत नाही. उदाहरणार्थ अंतर्गत भरती किंवा खास रेकमेंडेशन. अंतर्ज्ञानाचा वापर करा. तुमचे इंट्युशनला ओळखा. नवीन जॉब निवडताना केवळ पगाराचा नका विचार करू. तुमची सिक्स सेन्थ काय सांगते आहे ते ऐका. जर तुम्हाला एखाद्या कंपनीची ऑफर संशयास्पद वाटली, जरा जरी डाऊट आला तर तिथे फसवणूक किंवा राजकारण असण्याची शक्यता आहे. नीट चौकशी करूनच ऑफर स्वीकारा. काहींच्या व्यवसायात तिथं वाढ दिसते. भागीदारीतून प्रचंड फायदा. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल किंवा नवीन पार्टनर शोधत असाल तर हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. दोन लोकांचे विचार जुळल्यामुळे व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. ग्राहकाशी मजबूत संबंध होतील. तुमच्या व्यवसायात ग्राहकांसोबत संबंध कमालीचे सुधारतील. लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल, ज्यामुळे विक्री आणि नफ्यात मोठी वाढ होईल. काहींना नवीन संधी मिळतील, पण त्यासाठी स्मार्ट वर्क आणि रणनीती गरजेचे आहे. तुमच्याकडे अशा काही संधी चालून येतील जिथे तुम्हाला शारीरिक कष्टांपेक्षा बुद्धीचा आणि रणनीतीचा वापर करावा लागणार. विश्वासू लोकांबरोबर करार. नवीन व्यावसायिक करार किंवा प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील, मात्र करारावर, कॉन्ट्रॅक्टवर सही करताना सर्व कागदपत्रे नीट वाचा. कोणीतरी पाठीमागे गेम करण्याचे किंवा क्रेडिट चोरण्याची शक्यता असल्याने डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला शहाणपण आणि सावधगिरी यांचा ताळमेळ ठेवावा लागेल. कोणावरही आंधळे विश्वास ठेवू नका. रणनीती स्वतःची गुप्त ठेवा आणि लोकांसोबत काम करताना गोड आणि सुसंवादी संबंध टिकवून ठेवा.
सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी आर्थिक बाबतीत एक अत्यंत धाडसी, शक्तिशाली आणि नियोजनबद्ध असा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. आता बघूया तुमची आर्थिक स्थिती. ग्लोबल किंवा मोठ्या पातळीवर प्रगती दिसते. तुमची आर्थिक स्थिती आता एका मोठ्या विस्तारासाठी तयार आहे. तुम्ही केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर दूरचा विचार करून आर्थिक नियोजन करणार. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील. सुरुवातीला कदाचित आर्थिक आवक संथ वाटेल, पण भविष्यात त्याचे मोठे आणि स्थिर फायदे तुम्हाला मिळतील. अनपेक्षित धनलाभ पण दिसतोय. तुम्हाला अपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण तो लॉटरीत मिळण्यासारखा नसेल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या एखाद्या धाडसी निर्णयामुळे किंवा अगदी अनपेक्षितच सुरू केलेल्या नवीन कामातून हा पैसा येईल. एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा कल्पनेवर काम करताना अचानक मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होऊ शकतो. लांब पल्ल्याची गुंतवणूक करा तुम्ही. गुंतवणुकीसाठी तर हा काळ खूप उत्तम आहे. परदेशी शेअर्स, रिअल इस्टेट किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवणे तुम्हाला फायदेशीर ठरणार. जर तुम्हाला एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ नवीन बिझनेस करायचा आहे किंवा नवीन फंड गुंतवणूक करायची असेल, तर थोडे धाडस दाखवायला काही हरकत नाही तुम्हाला. मात्र ती आंधळेपणाने न करता अभ्यासांती असावी. म्हणजे प्रॉपर अभ्यास असेल तरच तुम्ही त्याच्यात पाऊल टाका. आता तुम्हाला एक खर्चाची काळजी करावी लागण्याचे चान्सेस आहेत वर्ष संपेपर्यंत. तर कसं, तर आवेगावर नियंत्रण ठेवा. म्हणजेच काय, तर आर्थिक प्रवासाच्या उत्साहात सुरुवातीला विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. ब्रँडेड गोष्टीवर किंवा चैनीच्या वस्तूंवर अचानक मोठा खर्च होऊ शकतो. आर्थिक शिस्त लावा. तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करण्याची आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याची प्रचंड अंतर्गत ताकद असेल तुमच्यात. स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवून तुम्ही पैशाचा अपव्यय सहज रोखू शकाल. आर्थिक प्रगतीसाठी आता जुन्या चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. नवीन संधीसाठी स्वतःला तयार ठेवा. थोडे मोजून मापून धाडस करा आणि आर्थिक नियोजनात कमरेची शिस्त बाळगा. हे वर्ष संपेपर्यंत 2026 तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल पहिल्यापेक्षा. सिंह राशीसाठी आता 2026 संपण्यापूर्वी प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ मानसिक बंधनातून मुक्त होण्याचा, सत्य स्वीकारण्याचा आणि स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य घडवण्याचा असणार आहे. आता जे लोक सिंगल आहेत खूप टाईमपासून, त्यांच्यासाठी तुम्हाला मानसिक बंधनातून मुक्ती मिळणार. तुम्ही स्वतःभोवती जे भीतीचे आणि नकाराचे कुंपण घालून ठेवले होते ते आता तुटणार आहे. मला कधी योग्य जोडीदार मिळेल की नाही असा तुम्हाला तुमचा न्यूनगंड संपेल. आकर्षाने आत्मविश्वास वाढणार तुमच्यात. तुमच्या व्यक्तिमत्वात एक जादुई आकर्षण निर्माण होईल. तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने लोकांसमोर याल. तुमच्या याच गुणांवर आकर्षित होऊन लोक तुमच्याकडे खेचले जातील. आता जे लोक कपल्स आहेत, ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत, गैरसमजाचा अंत आणि सत्य समोर येणार. तर तुमच्या नात्यात बऱ्याच काळापासून संशयाचे वातावरण असेल, जाळे असेल किंवा गोष्टी अडकल्यासारखे वाटत असतील, तर आता संपूर्ण स्पष्टता येईल. कटुका होईना पण सत्य समोर येईल, ज्यामुळे नात्यातील संभ्रम संपेल. तुमचा नात्याला नवी दिशा मिळते. तुम्ही दोघे मिळून जुन्या क्लेशदायक आठवणींमधून बाहेर पडाल. अत्यंत प्रॅक्टिकल आणि हुशारीने तुम्ही तुमच्या नात्यातील समस्या सोडवाल. नात्यात पुन्हा तोच जुना रोमांस आणि ताजेपणा आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आता काही लोकांसाठी तर एक्स परत येणार का त्यांचा, तर तसं बघायला गेलं तर परिस्थिती तुमच्या हातामध्ये आहे. हा काळ दर्शवतो की भूतकाळातील व्यक्ती परत येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा त्या व्यक्तीची संबंधित एखादी मोठी बातमी तुम्हाला मिळू शकते, पण अंतिम निर्णय तुमचा असेल. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यात परत घ्यायचे की नाही याचे पूर्ण नियंत्रण तुमच्या हातात असणार आहे. तुम्ही भूतकाळातील भावनिक बंधनात अडकून न पडता अत्यंत प्रॅक्टिकल होऊनच निर्णय तुम्ही घेणार आहेत. बाकीच्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येईल का, तो होय, नक्की येणार. तुमच्या आयुष्यात एक अत्यंत हुशार, संवाद कुशल, आकर्षक व्यक्तीचे आगमन होण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुमचं मॅनिफेस्टेशन यशस्वी होणार. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या प्रकारच्या जोडीदाराची अपेक्षा करत होतात तशीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात आकर्षित होऊ शकते. ही एक नवी सुरुवात तुमच्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा देणार. प्रेमाच्या बाबतीत स्वतःला कधीही असहाय्य किंवा कमजोर समजू नका. मनातील भीती काढून टाका, कारण तुमच्याकडे परिस्थिती बदलण्याची संपूर्ण ताकद आहे.
स्पष्ट संवाद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमचे प्रेम जीवन सुंदर बनवू शकाल. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी कुटुंब आणि मालमत्तेच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा, कायदेशीर, प्रगतीचा आणि कौटुंबिक स्थैर्य देणारा ठरणार आहे. आता आपण बघूया तुमचं घरातील वातावरण काय सांगतंय. तर समृद्धी आणि एकोपा राहणार. घरातील वातावरण अत्यंत सुरक्षित, आनंदी, समृद्ध असणार. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल. सत्य आणि स्पष्ट संवाद. घरामध्ये बऱ्याच काळापासून लपून राहिलेल्या किंवा न बोलल्या गेलेल्या गोष्टींवर उघडपणे चर्चा होईल. आता सुरुवातीला कदाचित थोडे वाद होतील, पण अखेर सर्वांसमोर सत्य आल्यामुळे घरातील जुने गैरसमज तुमचे कायमचे मिटतील. नातेवाईकांच्या बाबतीमध्ये कठोर पण योग्य सीमा तुम्ही आखून ठेवणार. नातेवाईकांसोबतचे संबंध तुमचे सुधारतील. विशेषतः कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. हस्तक्षेप थांबणार. इंटरफेरन्स. जर काही नातेवाईक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करत असतील तर तुम्ही अत्यंत हुशारीने आणि खंबीरपणे त्यांच्या मर्यादेची जाणीव तुम्ही त्यांना करून द्याल. यामुळे नातेवाईकांना मानसिक त्रास थांबेल होणारा तुम्हाला. काहींसाठी घर बदलण्याचे योग दिसत आहेत. उत्तम योग आहेत. जर घर बदलणे तुमच्यासाठी चांगल्या स्वरूपाचे आहे, नियोजनबद्ध निर्णय घेणार तुम्ही. जर तुम्ही भावनिक आहारी न जाता बजेट आणि भविष्यातील गरजांचा प्रॅक्टिकल विचार करूनच घर बदलण्याचा किंवा नवीन घरात शिफ्ट होण्याचा अंतिम निर्णय तुम्ही घेणार. मोठा आर्थिक किंवा जमिनीचा फायदा. पूर्वजांची संपत्ती, वारसा हक्क किंवा कौटुंबिक मालमत्तेतून मोठा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कायदेशीर विजय दिसतोय इथं. जर मालमत्तेशी संबंधित कुठलाही जुना वाद, कोर्ट कचेरी किंवा कागदपत्रांचा घोळ सुरू असेल तर हे 26 संपण्यापूर्वी त्याचा अंतिम निकाल तुमच्या बाजूने लागेल. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी किंवा गृहकर्ज, होम लोन मंजूर करण्यासाठी हा काळ अत्यंत यशस्वी ठरणार. कुटुंबात आणि मालमत्तेच्या व्यवहारात कमालीची पारदर्शकता ठेवा. कायदेशीर कागदपत्रे स्वतःहून तपासूनच निर्णय घ्या. तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि मानसिक शांतता मिळवून देईल. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी युनिव्हर्स म्हणजेच विश्व तुमची कुठल्या इच्छा पूर्ण करू शकते याचे विश्लेषण या दोन ऊर्जाच्या आधारे थोडे वेगळे आणि अत्यंत सखोल आहे. या दोन्ही ऊर्जा सहजासहजी मानसिक संघर्ष आणि चिंतेशी संबंधित आहेत. त्यामुळे युनिव्हर्स तुम्हाला या सर्व मोठ्या मानसिक युद्धांमधून मुक्त करून तुमची इच्छा पूर्ण करणार. आता आपण बघूयात कुठली इच्छा पूर्ण होऊ शकते. तर पहिली इच्छा, मानसिक छळ आणि ओढाताणीतून कायमची मुक्ती. तुम्ही बऱ्याच काळापासून सर्वात मोठी अंतर्गत इच्छा तुमची असेल की मला या मानसिक त्रासातून, रोजच्या रात्रीच्या चिंतेतून शांतता का मिळत नाही. मला शांतता मिळाली पाहिजे. या रात्रीच्या चिंतेतून झोप न येणे, सतत चिंता खाणे. युनिव्हर्स तुमची ही शांततेची इच्छा पूर्ण करणार आहे. ज्या नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला रात्रीची झोप येत नव्हती किंवा सतत अनामिक भीती वाटत होती, त्या चक्रातून युनिव्हर्स तुम्हाला बाहेर काढणार आहे. दुसरी गोष्ट काय करणार आहे, खोट्या लोकांचा पराभव आणि सत्याचा विजय. जर भूतकाळात कोणी तुमचा विश्वासघात केला असेल, पाठीमागे तुमचा गेम केला असेल किंवा तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असेल तर ती परिस्थिती आता बदलणार आहे. अशा फसवे आणि विषारी टॉक्सिक लोकांना तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर करण्याची तुमची इच्छाही पूर्ण करणार युनिव्हर्स. कोणाशीही वाद न घालता तुम्ही शांतपणे विजय मिळवाल. तिसरी गोष्ट कुठली, तर अपराधीपणाच्या भावनेतून आणि पश्चातापातून मुक्तता मिळणार तुम्हाला. भूतकाळात माझ्याकडून काही चुक्या झाल्या किंवा माझ्यासोबत चुकीचे घडले या ग्लानीत तुम्ही स्वतःला अडकून ठेवले होते. स्वतःला माफ करण्याची आणि भूतकाळातील कडू आठवणी विसरून नव्याने आयुष्य जगण्याची तुमची सुप्त इच्छा 2026 संपण्यापूर्वी पूर्ण होणार. चौथी इच्छा म्हणजे चौथी गोष्ट, शेवटची, एकटेपणा आणि असुरक्षिततेच्या भीतीवर विजय होणार. भविष्याबद्दलची जी तुमची भीती होती, तुम्हाला आतून खात होती, ती भीती प्रत्यक्षात तितकी मोठी नाही हे तुमच्या लक्षात येणार. स्वतःच्या बळावर उभे राहण्याची आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र होण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.
युनिवर्स तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की ज्या युद्धांमुळे किंवा लोकांमुळे तुमच्या मनात शांतता भंग होत होती, आता होत आहे, त्या गोष्टी सोडून लेट इट गो करा. तुम्ही ज्या तुम्ही जेव्हा या चिंतेचा त्याग कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यात खऱ्या आनंदाचे आणि यशाचे दरवाजे उघडतील. युनिवर्स तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य आणि आत्मिक शांतता हीच सर्वात मोठी भेट देणार आहे, लक्षात ठेवा. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील आणि डोळे उघडे ठेवण्याचा आहे. दोन परस्पर विरोधी ऊर्जा एकत्र आल्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडून आणू शकतात. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीपासून सावध राहायचंय? वॉर्निंग आणि प्रिकॉशन्स तुमच्यासाठी. तर व्यक्तीपासून सावध राहायचंय. द्विधा मनस्थिती ठेवणारे आणि दुपटी लोक, दोन तोंडी लोक, अशा व्यक्तींपासून तुम्ही दूर राहा, जे तुम्हाला दोन पर्यायांमध्ये अडकून ठेवतात आणि तुमच्या पाठीमागे गुप्त ठेवतात गोष्टी. खोटा आधार देणारे लोक, जे लोक तुमच्या समोर खूप चांगले वागतात पण गरजेच्या वेळी अचानक हात झटकून निघून जातात किंवा जाऊ शकतात, अशा लोकांवर तर अजिबात विश्वास ठेवू नका. अहंकारी व्यक्ती, ज्यांना अहंकारामुळे किंवा रागामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, अशा व्यक्तीशी वाद घालणे टाळले पाहिजे. आता तुम्हाला इथे सांगण्यात येते की कुठल्या निर्णयापासून सावध राहायचंय तुम्हाला. तर ऐनवेळी घेतलेले घाईघाईचे निर्णय तुम्हाला संकटात टाकू शकतात. लवकर श्रीमंत होणे किंवा शॉर्टकट मारणे, अशा विचारातून घेतलेले निर्णय पूर्णपणे टाळा. ऐनवेळी घेतलेला कुठलाही घाईचा निर्णय तुमच्या आयुष्याचा पाया हलवू शकतो. माहिती नसताना घेतलेला मोठा धोका. तर म्हणजेच काय, तर जोपर्यंत तुम्हाला एखाद्या कराराची, जॉबची किंवा गुंतवणुकीची संपूर्ण सत्यता माहीत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं जोपर्यंत तुम्हाला सत्य माहीत नाही, तोपर्यंत कुठलाही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेऊ नका. नाते तोडण्याचा घाईचा निर्णय, रागाच्या भरात किंवा कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या जुन्या किंवा चांगल्या नात्यातून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका. आता तुम्हाला इथे सांगण्यात येते की तुम्हाला कुठली चूक अशी टाळायला पाहिजे. ती चूक आहे सत्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे, डिनायल करणे. जर तुम्हाला आजूबाजूच्या काहीतरी चुकीचे घडत असल्याचे संकेत मिळत आहेत, उदाहरणार्थ व्यवसायात गडबड दिसते, नात्यात फसवणूक असेल, तर त्याकडे बघू नंतर म्हणून दुर्लक्ष नका करू. वेळेत सावध न होणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. जुने कौतुक आणि अहंकारात अडकून राहणे, माझे कोणी काही बिघडू शकत नाही, हा अति आत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे. परिस्थिती बदलत असताना स्वतःमध्ये बदल न करणे ही चूक टाळा. बॅकअप प्लॅन न ठेवणे, कोणत्याही एकाच गोष्टीवर किंवा व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तर तुमचा प्लॅन ए अयशस्वी ठरला तर अचानक होणाऱ्या नुकसानीला सामोरे जाण्याआधीच तुमच्याकडे प्लॅन बी तयार असायला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये अचानक काही गोष्टी विस्कळीत झाल्यात किंवा एखादी जुनी व्यवस्था कोडमडली, तर घाबरून जाऊ नका. जे टिकणार नाही ते तुमच्या फायद्याचे नव्हते हे पहिले समजून घ्या. फक्त डोळे उघडे ठेवा. निर्णय घेताना घाई करू नका, कारण प्रत्येक परिस्थितीसाठी मानसिकदृष्ट्या तुम्ही तयार राहा. सिंह राशी 2026 संपण्यापूर्वी भावनिक समृद्धी, आत्मिक शांती आणि नवीन सुरुवातीचा एक सुवर्णकाळ सुरू होत आहे तुमचा. तुमच्या घरात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले शुभ कार्य, लग्न कार्य किंवा अपत्याचा जन्म यासारखे अत्यंत आनंदाच्या घटना घडतील. ज्या घराचे स्वप्न तुम्ही पाहत होता ते स्वप्न पूर्ण होऊन कुटुंबात प्रेम, स्थैर्य आणि समृद्धी नांदेल. मानसिक शांती आणि भावनिक परिपक्वता, युनिवर्स तुम्हाला मानसिक अस्थिरतेकडून अत्यंत शांत आणि संयमी बनवणार आहे. तुम्ही इतके मजबूत, समजूतदार आणि परिपक्व व्हाल की आजूबाजूची कुठलीही नकारात्मक परिस्थिती किंवा व्यक्ती कुठलीही तुमच्या मनाची शांतता भंग करू शकणार नाही. एवढे तुम्ही स्ट्रॉंग बनणार आहात. हा एक प्रकारचा आत्मिक आणि मानसिक विजयच आहे. तुमची विषारी म्हणजेच टॉक्सिक परिस्थितीमधून सुटका होणार आहे कायमची. तुम्ही खूप भोगलंय. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद हा असणार आहे की तुम्ही स्वतःहून अशा गोष्टी, व्यक्ती किंवा नोकरी असेल, कुठलीही गोष्ट असेल ती तुम्ही मागे सोडून द्याल. तुमच्या प्रगतीसाठी योग्य नाहीत ते.
हा त्याग कुठल्याही दुःखाशिवाय असणार. जुने बंध तोडून तुम्ही अत्यंत आनंदाने आणि समाधानाने एक नव्या उच्च ध्येयाकडे वाटचाल कराल. आता युनिवर्स तुमच्यासाठी भाग्यवान संधी कुठली आणत आहे हे वर्ष संपेपर्यंत? तर अध्यात्म आणि आत्मशोधाची संधी मिळणार तुम्हाला. तुम्हाला स्वतःला ओळखण्याची आणि अंतर्मनाचा शोध घेण्याची एक अद्भुत संधी तुम्हाला मिळणार. ध्यान, योग किंवा एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुमचा आध्यात्मिक विकास वेगाने होणार आहे. जर तुम्ही भूतकाळातील कडू आठवणी मागे सोडल्या तर तुम्हाला एक अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीची साथ लाभेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ प्रेमच नाही तर भाग्य घेऊन येणार आहे. मार्गदर्शक किंवा मेंटॉर मिळणार तुम्हाला. करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला अशी एक मोठी, अनुभवी आणि समजूतदार व्यक्ती मार्गदर्शक म्हणून लाभेल, जी तुम्हाला यशाचा अचूक रस्ता दाखवेल. विश्व तुम्हाला सांगत आहे की जुन्या रिकाम्या पात्रात नवीन अमृत भरता येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात आनंद नाही देत आहेत त्यांना शांतपणे तुम्ही निरोप द्या. 2026 संपण्यापूर्वी तुमचे आयुष्य सुख, शांती आणि समाधानाने ओतप्रोत भरून वाहणार आहे. सिंह राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी हा अंतिम दैवी संदेश अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा आहे. या टप्प्यावर तुमच्या सर्व ऊर्जांचा एकत्र विचार करून तुमच्या स्पिरिट गाईडने तुम्हाला अत्यंत सखोल संदेश तुम्हाला दिलेला आहे. युनिवर्सचा फायनल मेसेज तुम्हाला इथे सांगण्यात येते की तुम्ही आतापर्यंत अनेक अंतर्गत आणि बाह्य युद्धांचा सामना केला आहे, पण आता लढणे थांबवून स्वतःला शांत करण्याची वेळ आली आहे. या वर्षाचा शेवट काळ हा तुमच्या आयुष्याला एका नवा आकार देत आहे, जिथे तुम्हाला कष्टांपेक्षा तुमच्या अंतःप्रेरणेवर म्हणजेच काय इंट्युशनवर अधिक विश्वास ठेवावा तुम्हाला लागणार. स्वतःवर विश्वास ठेवा. इथं तुम्हाला सांगता एक दैवी शक्ती काय करावे तुम्ही, तर प्रवाहाचा स्वीकार करा. फ्लो विथ द लाईफ. म्हणजे परिस्थिती बदलण्यासाठी बळजबरीने प्रयत्न करणे थांबवा. काही गोष्टी विश्वाच्या नियोजनावर सोडून द्या आणि आयुष्याचा प्रवाह ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने आनंदाने पुढे जा. जसं नदीचे पाणी वाहत जाते संत गतीने, तसंच तुम्ही आपल्या जीवनाला पण तसंच जाऊ द्या. बरोबर चाललंय, तुम्ही राईट पाथवर आहात. ना ज्यादा ना कम. भावनांवर ताबा ठेवा आणि परिपक्व व्हा. प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लगेच रिॲक्ट करणं थांबवा. कठीण प्रसंगात शांत राहून विचार करून आणि अत्यंत संयमाने निर्णय घ्या. शांतपणे पुढे जा. ज्या गोष्टी, व्यक्ती किंवा जुन्या सवयी असतील तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत, त्यांच्याशी वाद न घालता अत्यंत शांतपणे आणि आदराने तिथून बाहेर पडा. कुटुंबाला आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही वेळ द्या. घरात आनंद आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी कौटुंबिक संबंध अधिक घट्ट करा. स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आत्मिक शांततेसाठी रोज थोडा वेळ ध्यानात घालवा. तुम्हाला काय सोडून द्यावे, तर विनाकारण होणारी चिंता आणि विचार सोडणं तुम्हाला गरजेचं आहे. रात्रीची झोप उडवणारी भविष्याची भीती आणि माझे काय होईल ही चिंता पूर्णपणे युनिवर्सच्या चरणी सोडून द्या. ब्रह्मांडाला सांगा, त्याच्या पायाशी सोडा, कारण जे घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय. भूतकाळातील कडू आठवणी आणि पश्चाताप, माझ्यासोबत असे का झाले किंवा मला कोणीतरी फसवले, या विचारांचे ओझे आता डोक्यावरून उतरवून ठेवा. भूतकाळातील अपराधीपणाची भावना कायमची सोडून द्या. अहंकार आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, लोकांना उत्तर देण्यासाठी किंवा स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचा शांत स्वभाव आणि तुमचे यशच लोकांना योग्य ते उत्तर देईल. चुकीच्या लोकांची संगत आणि अट्टहास, जे नाते किंवा जी परिस्थिती तुम्हाला आता सुधारू शकत नाही ती बळजबरीने टिकवून ठेवण्याचा अट्टहास सोडून द्या. स्पिरिट गाईडचा तुम्हाला अंतिम सल्ला, जे गेले ते तुमचे नव्हते, जे आहे ते विश्वाचा आशीर्वाद आहे आणि जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर असणार. तुमच्या मनात प्रेमाचा आणि समृद्धीचा महासागर आहे. त्यामुळे अत्यंत आत्मविश्वासाने आणि आनंदी मनाने 2026च्या या नवीन अध्यायाचे स्वागत करा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एनर्जी एक्सचेंज करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा.
तुम्हाला या रेटिंगमधील कुठल्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. रीडिंगला क्लेम करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.